कामाची कॉस्ट बघितली, कालावधी बघितला तर सर्वसाधारणपणे हे प्रोजेक्ट्स 2.5 ते 3 वर्ष या कामाला पूर्ण होण्याला लागतील। कारण आमचा कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला या एरियातले टॉवर्स हे 12 मजली टॉवर्स आहेत। 12 मजली टॉवर्स बांधकाम विचारात घेतलं तर सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 वर्ष हा मिनिमम पीरियड आहे। पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी मुक्त पनवेलचा मार्ग मोकळा झाला आहे। 12,000 घरांपैकी पहिल्या टप्प्यात 2,387 घरांच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। या मंजूर प्रकल्पाअंतर्गत कच्ची मोहल्ला आणि पटेल मोहल्ल्यातील 945, लक्ष्मी वसाहतीमधील 373, वाल्मिकी नगरमधील 131 आणि परवडणाऱ्या घरांसाठी 904 घरांचा समावेश असेल। या प्रकल्पात प्रधानमंत्री आवास योजनेतील 434 घरे उभारली जाणार आहेत, तर खासगी भागीदारीद्वारे 1,953 घरांची निर्मिती होईल। त्यासाठी 444 कोटींचा खर्च येणार आहे। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्टी धारकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची घरे देण्यासंदर्भातला प्रस्ताव MMRDकडे पनवेल महानगरपालिकेने सादर केला होता। झोपडपट्टी मुक्त शहर होण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल महानगरपालिका प्रयत्न करत आहे, नगरपालिका असल्यापासून, परंतु त्याला यश प्राप्त होत नव्हतं। झोपडपट्टी धारकाने या ठिकाणी कोर्टाच्या बाजूला जागा देण्याचं 2002 साली मान्य झालं होतं आणि 2005च्या पुराने त्या ठिकाणी जो भराव केला होता तो 5च्या पुराने वाहून गेला। तिथपासून जे झोपडपट्टी धारक ज्या जागेवर राहत आहेत त्याच जागेवर त्यांना त्या ठिकाणी घरं बांधून मिळावीत अशा प्रकारची भूमिका साधारणतपणाने शासनाची आहेच। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे देखील आहे। मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करेन की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झोपडपट्टी धारकांना या ठिकाणी आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलं होतं की भारतीय जनता पक्षाची सत्ता पनवेल महानगरपालिकेवर आल्याच्या नंतर झोपडपट्टी धारकांना आम्ही त्यांची स्वतःच्या हक्काची घरं देऊ आणि या ठिकाणी अभिवचनाला आता सुरुवात झालेली आहे। कालची 23/1/2019 रोजी कालच या ठिकाणी म्हाडाने 2,387 घरांना आणि 186 दुकानांना अधिकृतरित्या परवानगी दिलेली आहे। याच्यामध्ये लक्ष्मी वसाहतमधली 371 घरं आहेत, महाकाली नगरमधील 34 घरं आहेत, वाल्मिकी नगरमधील 131 घरं आहेत, कच्चे मोहल्ला आणि पटेल मोहल्ला याच्यामधले 945 घरं आहेत। त्याचबरोबर परवडणारी घरं ही 904 आहे आणि ही घरं या ठिकाणी या लोकांना मला खात्री आहे की फेब्रुवारीच्या 28 तारखेच्या पूर्वी या ठिकाणी टेंडर निघणार आहे आणि तो मेच्या एंडिंगला ते फुटणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात या ठिकाणी जुलैपासून होईल अशी मला खात्री आहे। म्हाडाला प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर 90 दिवसाच्या आतमध्ये याला पूर्णपणाने मान्यता मिळाली आणि एकही क्वेरी त्या ठिकाणी काढण्यात आली नाही। जैसे थे त्या परिस्थितीमध्ये हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी मान्य केलेला आहे। त्याच्यामुळे अत्यंत हुशार पद्धतीने बुद्धिमत्ता वापरून आणि चांगला अभ्यास करून हा प्रोजेक्ट या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख साहेब यांनी तो बनवला, त्यांच्या टीमने बनवला आणि त्याचबरोबर VRPच्या असोसिएशनचे गवारे मॅडम यांनी त्याला साथ दिली। त्यांनी तो प्रोजेक्ट पाहिला, त्यांनी ते मंजूर करून आणला। त्याबद्दल या सर्व टीमचं पुन्हा मी आयुक्त साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। पनवेल महानगरपालिकेने एकंदरीत 4 DPR राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले होते। हे 4 DPR आम्ही सर्वसाधारणपणे महासभेच्या मान्यतेनंतर 2 महिन्यापूर्वी सबमिट केले होते। या दोन्ही 4 DPRची एकूण किंमत 444 कोटी रुपये आहे आणि या DPRला काल राज्य शासनाने मान्यता दिली। याचं वैशिष्ट्य म्हणजे या एकंदरीत 4 DPRमध्ये 2,500 एवढ्या युनिट्सची निर्मिती होणार आहे। पैकी 2,373 एवढी मोठ्या संख्येने घरं निर्माण होणार आहेत आणि 186 सदनिका अशी कमर्शियल आस्पेक्ट त्यामध्ये खाली आहे। संपूर्ण कामकाज महानगरपालिका स्वतः निविदा काढून हे करणार आहे। यासाठी आम्हाला आता इमिजिएटली त्या राज्य शासनाच्या मान्यतेनंतर सदर प्रस्तावाला केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त करायची आहे। प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या कामाची सुरुवात होईल। ही जे काही कामकाज आहे हे सर्वसाधारणपणे 2 महिन्याचा कालावधी निविदेचा असणार आहे। निविदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहतील आणि जून महिन्यामध्ये निविदेचं अंतिमीकरण होईल। म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 15 ऑगस्टच्या जवळपास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल
आमच्या या प्रकल्पामध्ये एकूण 6 स्लम्स आहेत. पैकी 3 ठिकाणी लोक ऑक्युपाईड केलेली जागा आहे आणि 3 ठिकाणी वॅकंट लँड आहे. त्याचबरोबर आम्ही ट्रॅन्झिट कॅम्पची तरतूदसुद्धा सदर निविदेमध्ये आणि इस्टिमेटमध्ये केलेली आहे. त्यामुळे मग ट्रॅन्झिट कॅम्प पण निर्माण केला जाईल आणि ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये लोकांना टेम्पररी स्वरूपात ठेवून मग त्यांचं शिफ्टिंग परमनंट घरामध्ये होईल. त्यामुळे कोणाची इन्कन्व्हिनियन्स होणार नाही. कामाची कॉस्ट बघितली, कालावधी बघितला तर सर्वसाधारणपणे हे प्रोजेक्ट्स 2.5 ते 3 वर्ष या कामाला पूर्ण होण्याला लागतील. कारण आमचा कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला या एरियातले टॉवर्स हे 12 मजली टॉवर्स आहेत. 12 मजली टॉवर्स बांधकाम विचारात घेतलं तर सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 वर्ष हा मिनिमम पिरियड आहे आणि या पिरियडमध्येच महानगरपालिका तातडीने हे कामकाज पूर्ण करेल.